नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे. तर आज आपण 12वीचा जो पेपर झालेला आहे फिजिक्सचा, त्याच्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. तर पहिल्याचं उत्तर आहे. पहिला प्रश्न वाचूत बघा. व्हेन अ नंबर ऑफ ड्रॉपलेट्स कोल्सेस टू फॉर्म अ सिंगल ड्रॉप, द टोटल सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डिक्रीजेस. दुसरा आहे इन ॲन आयडल गॅस मॉलिक्युल्स पोजेस. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ओनली कायनेटिक एनर्जी. तिसरा, इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन इज इन्क्रीज्ड अबोव थ्रेशोल्ड frequency keeping intensity and potential constant, then the photoelectric current. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रिमेन्स सेम. नंतर चौथा प्रश्न आहे. द प्रोसेस इन विच हीट इज नायदर ॲब्झॉर्ब नॉर रिलीज बाय अ सिस्टीम इज कॉल्ड. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अ डायबेटिक. पाचवा प्रश्न आहे. द पिरियडिक ऑफ कॉनिकल पेंडुलम इन टर्म्स ऑफ इट्स लेंथ एल, सेमी वर्टिकल अँगल थीटा अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी इज. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. नंतर 6वा, अ कंडक्टिंग रॉड ऑफ लेंथ एल रोटेट्स अबाउट वन ऑफ इट्स एंड्स इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी विथ अ कॉन्स्टंट angular velocity w if the plane of rotation is perpendicular to b. The EMF induced between the ends of rod is. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 7वा, a metal surface is illuminated by photons of energy 5 eV and 2.5 eV respectively. The ratio of their wavelengths of emitted radiation is. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1:2. 8वा, a particular is subjected to two parallel SHM such that x is equal to 2 sin WT and y is equal to 2 sin WT plus pi upon 3. The amplitude of the resultant SHM will be. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नंतर 9वा, अ बार मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट 10 am² has a cross sectional area of 2.5 into 10⁻⁴ m². If the intensity of magnetization of magnet is 10⁶ am, the length of the bar magnet is. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 4 सेंटीमीटर. आणि 10वा आहे. इन सिरीज LCR सर्किट फॉर XL लेस दॅन XC tan विल बी इज इक्वल टू. याचं काय येणार आहे उत्तर पर्याय क्रमांक सी, पॉझिटिव्ह. नंतर हे प्रश्न दुसरा होता. याचे मोठे उत्तर लिहायचे होते. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपण पहिले रिकाम्या जागा पाहून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे हा तुमचा पेपर होता. त्याच्यानंतर सेक्शन बी आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्टेट इट्स 2 ॲप्लिकेशन्स, याचे ॲप्लिकेशन्स लिहायचे होते.
हा सेक्शन डी आहे. याच्यामधले फक्त तुम्हाला कोणते पण 3 सोडवायचे होते प्रश्नांची उत्तरं. अशा प्रकारे हा 12वी फिजिक्सचा जो पेपर आहे तो आपण पाहिलेला आहे. याचे उत्तरं, रिकाम्या जागेची उत्तरं पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.